नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कटोरी ब्लाऊजची अगदी सोप्या पद्धतीत स्टेप बाय स्टेप शिलाई करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मी अस्तरवरती सर्व पार्ट जोडून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर मागच्या साईडला अशा पद्धतीने डिझाइन तयार करून घेतली आणि ज्या काही प्लेन बाह्या आहेत त्यांना अशा पद्धतीने लेस लावून घेतली। तर अगदी सोप्या पद्धतीत आणि खूप छान अशा पद्धतीने मी इथं शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून मी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगेन ते तुमच्या लक्षात येतील। तर सर्व पार्ट अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आणि वेगवेगळे करून घ्यायचे। त्याच्यानंतर मग एका साईडला करून घ्यायचे आणि कटोरीचे दोघंही कोणी अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून शिलाई मार्जिन सोडून 4.5 इंचाची कटोरी आहे म्हणून 2.25 इंच अंतर मोजून घेतलं आणि हुबा टक्स हा 2.25 इंच किंवा मग 2.5 इंच इतका घ्यायचा आहे। आणि नंतर मग अशा पद्धतीने कटोरीला डबल शिलाई मारून घ्यायची। परफेक्ट अशी छान ही गोल कटोरी तयार झाली। त्याच्यानंतर मग साईड पार्टला आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे। तर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत हळूवारपणे जोडून घ्यायची। तर बघू शकतात अगदी हळूवारपणे मी इथं जोडून घेत आहे। त्याच्यानंतर मग शेवटी जो काही थोडाफार भाग आहे तर दोघंही एकमेकांना पकडून आणि थोडं नॉर्मल खेचून आणि बरोबर परफेक्ट करून घ्यायचे आणि त्यांच्यावरती लगेचच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। खूप छान अशा पद्धतीने दोघंही पार्ट जोडून झाले। त्याच्यानंतर मग आपल्याला क्रॉस पट्टी किंवा मग आपण योक पट्टी सुद्धा म्हणतो। तर अशा पद्धतीने दोघंही कोणे ठेवले, परंतु जी काही क्रॉस पट्टी आहे तर ती एक लाईन इतकी मी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडली आणि मग मी हळूवारपणे जोडून घेत आहे। हळूवारपणे एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला जोडून घ्यायची आणि तिच्यावरती आपल्याला लगेचच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघू शकतात अगदी हळूवारपणे मी तिच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली। त्याच्यानंतर मग जो काही दुसरा भाग आहे तो सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने जोडून घ्यायचा। दोघंही पार्ट मी रेडी करून घेतले। नंतर मग आपल्याला बघू शकतात रेडी करून झाल्यानंतर मग ज्या काही क्रॉस पट्टी आहे ते समोरासमोर चेक केली। त्याच्यानंतर मग आय पट्टी आणि हुक पट्टी आपल्याला जोडून घ्यायची। तर हुक पट्टी मी जोडून घेत आहे। तर 1.5 इंचाची पट्टी घेतली, बरोबर 1/2 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडून तिच्यावरती शिलाई करून दाब शिलाई देऊन घेतली। नंतर मग अशा पद्धतीने फोल्ड केली आणि जो काही खालचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड केला आणि तिच्यावरती आपल्याला लगेचच शिलाई मारून घ्यायची आहे। बरोबर हाताने छान प्रेस करून घेतलं आणि मग शिलाई मारून घेतली। सुरुवातीला आपल्याला थोडं लॉक करून घ्यायचं, जेणेकरून शिलाई ओपन होणार नाही ही काळजी घेत आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग आपल्याला आय पट्टी तयार करून घ्यायची आहे। तर साध्या मशीननेच मी आय पट्टी ही तयार करून घेते। छोटे छोटे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत। तर साधारणतः ही 2-2.5 इंचाची पट्टी आहे आणि ती डबल फोल्ड केलेली आहे। खालच्या बाजूला एक्स्ट्रा 1/2 इंच सोडली आणि 1/2 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत मी अस्तरच्या बाजूने शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर फोल्ड केलं आणि वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घेतली। खालचा जो काही भाग आहे तो आतमध्ये फोल्ड केला आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घेतली। नंतर मग ती बरोबर आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। जिथं आपण दाब शिलाई दिलेली आहे तिथंपर्यंत बरोबर पट्टी फोल्ड करायची आणि आपल्याला कुठे आय बॉक्स बनवायचे आहे ते आपल्याला खडूच्या साहाय्याने बरोबर खुणा करून घ्यायच्या। तर मी परफेक्ट खुणा करून आणि आय बॉक्स इथं तयार करून घेतले आणि त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट बरोबर चेक करून घेतले तर अगदी परफेक्ट आहेत। नंतर मग 1.5 इंचाची किंवा 1.25 इंचाची अशा पद्धतीने आपल्याला तिरकस क्रॉसमध्ये कटिंग केलेली पट्टी घ्यायची। ती तुम्ही अस्तरची किंवा मग ब्लाऊजची घेतली तरी देखील चालेल। तर मी ही अस्तरची घेतली। त्याच्यानंतर 1/2 इंच पुढे एक्स्ट्रा सोडली आणि बरोबर फोल्ड करून आणि अगदी हळूवारपणे एकसारखं शिलाई मार्जिन पकडत शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर इथं आपल्या छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर जी काही पुढच्या बाजूला एक्स्ट्रा आहे ती आतमध्ये फोल्ड केली
आणि बरोबर इथं मी शिलाई करून घेत आहे। तर गळ्याचा आकार चुकू नये त्या पद्धतीने एक हात बरोबर आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवायचा आहे। तर तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार पायपिंगसुद्धा करू शकतात, परंतु मी इथं गळापट्टी जोडून घेतली। तर खूप छान अशा पद्धतीने दोघंही बाजूंनी फिनिशिंग आलेली आहे आणि गळ्याचा आकारसुद्धा खूप छान आलेला आहे। सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा पार्टसुद्धा रेडी करून घेतला। दोघंही पार्ट रेडी करून आणि चेक करून घेतले तर अगदी परफेक्ट आहेत। प्रत्येक पार्ट जोडण्याआधी आपल्याला चेक करून घ्यायचे असतात। नंतर मग आयपट्टी सोडून आणि कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा। ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग येण्यासाठी आणि परफेक्ट सरळ रेषेत शिलाई येण्यासाठी आपल्याला हे माप टाकून आणि मगच आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायचा आहे। तर बघू शकता दोघंही बाजूंना कमरेचा चौथा भाग मोजून घेत आहे। इथं मी छातीचा चौथा भाग सुद्धा मोजून दाखवला। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला आयपट्टी जी काही हुकपट्टी आहे तिथं 1/2 इंच इतकं सोडून कमरेचा चौथा भाग जी कोणती साईज असेल तुमची त्याचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा भाग अशा पद्धतीने आखून घ्यायचा। त्याच्यानंतर मग शिलाई करून घ्यायची आणि मग एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करायचा, जेणेकरून जो काही ब्लाऊज पीस आहे तो मागे पुढे होणार नाही आणि घोळ वगैरे होणार नाही। याच्यासाठी मग शिलाई करून आणि मग एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करायचा। तर फिटिंग करण्याआधी ज्या काही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवून आणि बरोबर करायच्या असतात। त्याच्यानंतर मग मागची साईड घेतली आणि तिच्यावरती अशा पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा आणि मुंड्यामध्ये बरोबर येतं किंवा नाही हे चेक करून घ्यायचं। आपण कितीही परफेक्ट कटिंग केली किंवा शिलाई केली तरीसुद्धा कपडा हा स्ट्रेचेबल असतो, म्हणून मग मागे पुढे होत असतं। त्याच्यामुळे अशा पद्धतीने चेक करून आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा असतो। त्याच्यामुळेच आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट असा शिलाई करून पूर्ण होतो। या पद्धतीने चेक करून घेतलं। मुंड्यामधील भागसुद्धा मी 2-2.25 इंच इतक्या अंतरावर कट करत आहे। दोघंही बाजूंना सेम त्याच पद्धतीने चेक करून घेतला आणि एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेतला आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे। तर बघू शकता शोल्डर जोडण्याआधी मी दोघंही पार्ट कशा पद्धतीने चेक केले आणि मग मी शोल्डर जोडून घेत आहे। तर शोल्डर जोडायच्या वेळेला जो काही मागची साईड आणि पुढची साईड अगदी परफेक्ट मापावरती ठेवून आणि मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं। गळ्याकडच्या भागाला डबल शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून शिलाई ओपन होणार नाही। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूचं शोल्डर सुद्धा सेम याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। गळ्याकडे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। नंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या। बाह्या जोडायच्या आधी जी काही शोल्डर पट्टी असते ती एका बाजूला कमी किंवा जास्त अशा पद्धतीने होऊ नये म्हणून एक्स्ट्राची आहे, तर शिलाई मारून आणि ती कट करून घ्यायची। बघू शकता दोघंही बाजूंना जी काही 1/2 इंच इतकी एक्स्ट्रा होते तर मी ती बरोबर अशा पद्धतीने 2-2.25 इंचावरती शिलाई मारून आणि ती सुद्धा कट करून घेतली आणि शोल्डर अगदी सरळ रेषेत कट करून आणि चेक करून घेतलं। त्याच्यानंतर मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर बाही जोडायच्या आधी सुद्धा आपल्याला दोघंही बाह्या अशा पद्धतीने चेक करून घ्यायच्या आणि एकसारख्या मापात बघून घ्यायच्या। त्याच्यानंतर जो काही भाग कमी जास्त असेल तो कट करायचा आणि बाहीचा मध्य सेंटर आपल्याला बरोबर काढून घ्यायचा आहे। दोघंही बाह्यांना सेम त्याच पद्धतीने मी मध्य सेंटर काढून आणि खुणा करून घेतल्या। त्याच्यानंतर जो काही खोलगट भाग आहे बाहीचा तर दोघंही बाजूंना खुणा करून घ्यायच्या आणि मगच आपल्याला बाही जोडायची। बघू शकता जो काही खोलगट भाग आहे तो पुढच्या बाजूला अशा पद्धतीने पकडून घेतला आणि जे काही शोल्डरचं जॉईंट आहे त्याच्यावरती बाहीचा जो काही आपण खूण करून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने जोडून घेत आहे। त्याच्यानंतर बाही जोडत असताना जो काही शोल्डरचा भाग आहे तिथं अजिबात खेचायचं नाही। त्याच्यानंतर शोल्डरच्या पुढे 2-2.5 इंचापर्यंत शिलाई झाल्यानंतर आपण थोडंफार खेचलं तरी देखील चालेल, परंतु शोल्डरच्या मध्य सेंटरवरती अजिबातच खेचायचं नाही।
सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा मी जोडून घेतली। दोघंही बाह्या जोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने चेक करून आणि मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। जर इथं सुद्धा शिलाई मार्जिन कमी जास्त झालं तर मुंड्यामधील अंतर खालीवरती होतं, म्हणून मग शिलाई मार्जिन अगदी परफेक्ट पकडायचं आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची। दोघंही बाजूंना सेम ह्या पद्धतीने मी शिलाई करून आणि 1-2 टिपा टाकून घेतल्या। बघू शकता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने पकडून घेतलं आणि मग आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत। तर अगदी परफेक्ट आणि सरळ रेषेत फिनिशिंग सोबत ब्लाऊज तुम्हाला शिलाई करायचा असेल तर ह्या पद्धतीने सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि परफेक्ट चेक करून आणि मगच ब्लाऊज शिलाई करायचा। तर खूप छान अशा पद्धतीने आपला ब्लाऊज शिलाई करून पूर्ण होतो। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आयपट्टी सोडून आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे। तुमचा जो कोणता साईजचा ब्लाऊज असेल त्याचा कमर अशा पद्धतीने मोजून एक्स्ट्राचा भाग मोजून घ्यायचा, त्याचा चौथा भाग करून घ्यायचा आणि जिथपर्यंत आपली शिलाई झालेली आहे तिथं बरोबर अशा पद्धतीने जेवढा भाग आहे दोघंही बाजूंना खुणा करून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे। तर इथं आपल्याला आयपट्टी सोडून आणि मग छातीचा चौथा भाग टाकायचा। हुकपट्टी आपल्याला शिलाईमध्ये पकडायची आहे। त्याच्यानंतर जो काही दंडघेर असेल तो टाकून अशा पद्धतीने सरळ रेषेत मी खुणा करून घेतल्या आणि परफेक्ट ज्या खुणा करून घेतल्या त्यांच्यावरती टिपा टाकून घेतल्या। 5 इंचावरती अशा पद्धतीने मी टिपा टाकून घेतल्या। तुम्हाला या ब्लाऊजचा जर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। तर बघू शकता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी सरळ रेष ओढून घेतली, जी काही मापं टाकून घेतलेली आहेत त्यांच्यावरती आणि मग मी फिटिंग करून घेतली। फिटिंगच्या जवळ 5 इंचावरती एक्स्ट्राच्या शिलाया मी टाकून घेतलेल्या आहेत आणि फायनली पूर्ण ब्लाऊज शिलाई करून पूर्ण झालेला आहे। तर अगदी परफेक्ट, कुठेही कमी किंवा जास्त खालीवरती अजिबात झालेला नाही। खूप छान अशा पद्धतीने हा ब्लाऊज शिलाई करून पूर्ण झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।